महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलंगी सब यार्डात प्रथमच भुसार मालाच्या जाहीर लिलावाचा शुभारंभ। दिनांक 13/10/2025 रोजी वार सोमवार रोजी चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे व चोपडा तालुक्याचे लाडके माजी आमदार ताईसो लत्ताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाने व मार्गदर्शनाने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे गलंगी सब यार्डात लिलावाचा शुभारंभ सभापती श्री नरेंद्र पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून आणि पूजन करून भुसार मालाच्या पहिल्या जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पाडण्यात आली। माल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सदर सब यार्डात लिलाव सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। यापूर्वी गलंगी परिसरातील शेतकऱ्यांना आपला भुसार माल विक्रीसाठी अमळनेर शिरपूर बाजार समितीस घेऊन जावा लागत होता। यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतुकीवर मोठा खर्च होत असे, तसेच वेळेचाही अपव्यय होत होता। चोपडा बाजार समितीच्या गलंगी सब यार्डात लिलाव सुरू झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून त्यांचा वेळ आणि वाहतूक खर्च वाचणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून जवळच्या गलंगी सब यार्डात येथे माल विक्री करता येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंद व्यक्त होत आहे। बाजार समितीचे सभापती श्री नरेंद्र वसंतराव पाटील यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की गलंगी सब यार्डात लिलाव सुरू करणे हे बाजार समितीचे उद्दिष्ट होते। कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाने व मार्गदर्शनाने आज हा दिवस शेतकरी व्यापारी यांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्व संचालक यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे। यामुळे गलंगी परिसरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच सब यार्डाच्या विकासालाही चालना मिळणार असून भविष्यात येथे अधिक सुविधा उपलब्ध होतील व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला शेतमाल गलंगी सब यार्डात विक्रीस आणावा असे आवाहन केले। तसेच श्री घनश्याम पाटील, श्री शिवराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सदर लिलाव शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे सभापती श्री नरेंद्र पाटील, उपसभापती श्री विनायकराव चव्हाण, संचालक श्री घनश्याम पाटील, श्री अनिल पाटील, श्री वसंत पाटील रावसाहेब, श्री विजय पाटील, श्री नंदकिशोर पाटील, श्री शिवराज पाटील, परिसरातील मान्यवर शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, चोपडा, जळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.